नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं ओमकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. काल जो मार्केटमध्ये एक पिअर्सिंग पॅटर्न बनला होता, की हा एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आज मार्केट ऑलमोस्ट एक 172 पॉईंट्स अप गेलेला आहे आणि याचा हाय ब्रेक करून त्याच्यावर क्लोजिंग दिलेली आहे. खूप दिवसानंतर ऑलमोस्ट एक 2 आठवड्यानंतर मार्केटमध्ये काय झालंय, एक अपसाइड मूव्हमेंट आली आणि कॅन्डल ही ग्रीनमध्ये क्लोज झालेली आहे. आता आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये किंवा आता उद्यासाठी गुरुवारी बुधवार आहे. उद्यासाठी आपल्याला काय करते मार्केटमध्ये आपल्याला ते पाहायचं. आजचा लो होता 23,360 आणि हाय होता ते 23,650 आणि मार्केटने काय केलं नंतर एका झोनमध्ये खूप वेळ खेळत राहील. आता उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर समजा मार्केट ओपन फ्लॅट ओपन झालं आणि त्यानंतर मार्केट डाऊन साईडला यायला लागलं. मार्केट जर फ्लॅट ओपन होऊन डाऊन साईडला यायला लागलं तर आपलं इमिजिएट टार्गेट असणार आहे त्याच्यामध्ये 23,360. समजा मार्केट गॅप अप ओपन फ्लॅट ओपन होऊन अपसाईडला ब्रेक करायला लागलं म्हणजे 23,650ला ब्रेक करायला लागलं तर त्याच्यामध्ये आपली कॉल साईडची एंट्री असणार आहे आणि त्यामध्ये आपलं टार्गेट काय असणार आहे तर 23,830 हे आपलं अपसाईडचं टार्गेट असणार. हे झालं फ्लॅट ओपनिंग. समजा गॅप अप झाला, पण गॅप अप कुठे झाला पाहिजे तर 23,650च्या वर किंवा या लेवलला. इथे एखादी पुट साईड पोझिशन भेटते का आपल्याला पाहायचं गॅप अप होऊन. समजा गॅप डाऊन झाला तर या लेवलमध्ये आपल्याला काय करायचं 23,450 इथे 23,450 या नियर बाय जर गॅप डाऊन झाला तर तिथे पुन्हा एकदा आपल्याला अपसाईड मुवमेंटसाठी आपल्याला एखादा ट्रेड मिळू शकतो. आता सध्या काय झालं मार्केटमध्ये वॉरचे सगळ्या गोष्टी शांत झालेल्या आहेत. त्यामुळे काय झाले की मार्केटमध्ये दोन्ही साईडला मुवमेंट चालू आहेत आणि मोस्टली असं सगळे किंवा अशा न्यूज आहेत की थोड्याशा मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग ही येऊ शकते जशी आज आली आहे. मग आपल्याला मी तुम्हाला सांगितले की दोन्ही साईडला फ्लॅट ओपन झाल्यानंतर काय करायचंय आणि गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय. आता खूप लोक आपला व्हिडिओ पाहत आहेत पण लाईक करत नाहीयेत. तर मला माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही थोडंसं आपले व्हिडिओ लाईक करत चला. त्यांनी मला खूप चांगलं प्रोत्साहन भेटतं आणि हे व्हिडिओ तुम्ही कोणत्या पण प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही यूट्यूबला जाऊन ही लिंक ओपन करून पहा. त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला लाईक करायचं ऑप्शन पण तिथे अवेलेबल होईल. हे झालं सेन्सेक्स निफ्टीचं. आपण आता सेन्सेक्सचं पाहूया. काल आपण क्लिअरली इंडिकेट केलं होतं की याच्यावर आपण कॉल साईडचा विचार करणार आहे आणि ऑलमोस्ट याच्यानंतर आपल्याला 300 पॉईंट्स टार्गेट हे भेटलं. बघा रेजिस्टन्स ब्रेक होऊन बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न रेजिस्टन्स ब्रेक झाला होता. त्यानंतर अपसाईडची मुवमेंट आली ऑलमोस्ट 76,300 एवढं टार्गेट आपल्या याच्यामध्ये अचीव झालं होतं. मग आता उद्या आपल्याला काय करायचं आहे उद्यासाठी मार्केट आज क्लोजिंग झाली सेन्सेक्सची ऑलमोस्ट एक हॅमर बनवलाय मस्त आणि या लेवलला सेन्सेक्सची क्लोजिंग आहे 76,800 आणि लो होता 75,300. तर समजा उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि अपसाईडला जायला लागलं तर इमिजिएट आपले 76,300च्या वर अपसाईडची एक बुलिश एक पोझिशन आपण घेऊ शकतो आणि त्याचं टार्गेट असणार आहे 76,650 म्हणजे 350 पॉईंटचं टार्गेट याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतो. समजा ही लेवल इझिली ब्रेक झाली तर मग त्या पुढचं टार्गेट असणार आहे 77,000 म्हणजे ऑलमोस्ट पुढं अजून 350 पॉईंट 350 ते 400 पॉईंट आपल्याला याच्यामध्ये टार्गेट मिळू शकतं. 77,670 सॉरी एक 1,000 पॉईंटचं टार्गेट मिळू शकतं सॉरी. ओके, या अपसाईडला आपलं टार्गेट मिळू शकतं आणि समजा मार्केट फ्लॅट ओपन होऊन डाऊन साईडला यावं लागलं तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं 77,900च्या जर खाली मार्केट आलं तर तिथपासून 75,350 या लेवलपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 350-400 पॉईंटचं आपल्याला डाऊन साईडसाठी टार्गेट याच्यामध्ये मिळू शकतं. समजा मार्केट गॅपअप झालं आणि 76,300च्या वर इथे गॅपअप झालं तर याच्यामध्ये काय करायचं इथे आपल्याला नो ट्रेडिंग झोन आहे. गॅपअप झालं समजा गॅप डाऊन झाला मोठा इथे मार्केट 76,000 च्या खाली समजा गॅप डाऊन झाला इथे 75,800च्या खाली गॅप डाऊन झाला इथे तर इथे आल्यानंतर काय करायचं सेन्सेक्स मध्ये इथे आपला नो ट्रेडिंग झोन आहे.
ऑलमोस्ट इथे जे आहे ना 300-400 पॉईंट. आता तुम्हाला असं वाटेल की एवढा मोठा नो ट्रेडिंग झोन काय? कारण की इथे एंट्रीज मिळत नाहीत. इथे जर तुम्हाला एखाद्या परफेक्ट एंट्री भेटला कॅन्डलस्टिक तरच एंटर करायला जावा. पण मोस्टली हा फेज अव्हॉइड करा. इथे काय होईल 300-400 पॉईंट खाली, पुन्हा थोडंसं वर, पुन्हा एकदा खाली, पुन्हा एकदा असं साइडवेज फेजमध्ये जसं इथे झालंय बघा. कंटिन्युअस मार्केट इथनं इथपर्यंत गेलं, पुन्हा एकदा खाली आलं, इथनं इथपर्यंत गेलं, पुन्हा एकदा खाली. याच्याने काय होतं की आपण ट्रॅप होतो आणि प्रीमियम डिके होतो आणि एक्सपायरी आहे परवा सेन्सेक्सची, त्यामुळे उद्या प्रीमियम डिके खूप जास्त होऊ शकतं. जर कोणतीच पोझिशन तुम्हाला याच्यामध्ये मिळाली नाही तर तुम्ही सिम्पली अवॉइड करा मार्केट. पण मार्केटमध्ये एक्स्ट्रा काहीतरी करायला जाऊ नका. माझी सगळ्यांना एक कायम रिक्वेस्ट असते. आणि एक दोन अवेअरनेस गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की सध्या खूप मार्केटमध्ये फ्रॉड चालू आहेत. त्यामुळे कुणालाही तुमचे पैसे हँडल करायला देऊ नका की जास्तचे रिटर्न देतो 1,00,000ला तुम्हाला मी दर महिन्याला 10,000 रुपये देतो किंवा समथिंग अशा वॉट एव्हर टाईपच्या स्कीम असतात. तुम्हाला जर वाटत असेल तर मी तुमच्यासोबत 10,000 रुपयाचे पैंज लावू शकतो या बेटवर की तुम्ही जर कुणाला दिले लोकल कुणाला असं तुम्हाला असं कोणी ॲप्सवर डाउनलोड करायला लावलं किंवा सोशल मीडियावर तुम्हाला कॉल आले किंवा वॉट एव्हर किंवा तुमच्या ओळखीतलं कोणतरी करत असेल तरी पण करू नका. त्यांना पैसे कमवू दे, माझं असं म्हणणं आहे. पण तुम्ही त्याच्यात अडकू नका कारण की पुढे जाऊन याचा खूप मोठा लॉस होतो आणि आत्तापर्यंत सगळ्यांना झालेला आहे. त्यामुळे या गोष्टीपासून थोडंसं अवॉइड राहा. आणि दुसरी गोष्ट मार्केटमध्ये एक्सपायरीच्या दिवशी खूप जास्त लॉट्स घेऊन प्रॉफिट करण्याच्या नादामध्ये खूप लोक लॉस करतात. त्यामुळे परफेक्ट लेवल्स आल्यानंतर स्टॉप लॉस जर छोटा असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लॉट्स आपण घेण्याची रिस्क घेऊ शकतो. की तुम्ही 10 रुपयाला समजा तुम्हाला आता एक एक्झाम्पल दाखवतो इथे. असं समजा हा एक प्रीमियम चार्ट आहे एखादा स्टॉकचा, ठीक आहे. आणि आता समजा मला इथे एखादी कॉल साईडची पोझिशन घ्यायची होती. 15 मिनिट्सला इथे एक स्पिनिंग टॉप सारखा पॅटर्न मिळाला किंवा 5 मिनिट्सला बघत जावा. आता 5 मिनिट्सला इथे एंटर करत असतो. तर समजा इथे एखादा छोटासा स्टॉप लॉस माझा होत असेल, एंट्री होत असेल इथे आणि इथे स्टॉप लॉस खूप छोटा होत असेल, एक 10 पॉईंटचा, 5 पॉईंटचा, 20 पॉईंटचा. त्यावेळेस मग तुम्ही जास्त क्वांटिटी घेऊ शकता. कारण की जर तुमचा स्टॉप लॉस किंवा मार्केट तुमच्या अगेन्स्ट गेलं तुम्हाला लगेच बाहेर पडता येतं. आणि तुम्ही पहा, जर तुम्ही इथे एंटर करता तर इथे किती मोठा गॅप आहे. आलं लक्षात? त्यामुळे इथे नियरेस्ट सपोर्टला जास्त महत्त्वच नाही. मार्केटचा सपोर्ट जास्त इथे आहे या लेवलला. त्यामुळे काय होतं की तुमची लवकरात लवकर एंट्री एक्झिट लवकर होती, चांगल्या पद्धतीची एक्झिट होती. आणि जर मार्केट वर जाणार असेल तर बघा इथनं थोडंसं वर गेलं, इथे पुन्हा एकदा सपोर्ट घेतला आणि त्यानंतर मार्केट पुन्हा एकदा वर गेलं. मग तुम्हाला जास्तीत जास्त पॉईंट्स कॅप्चर करता येतात. या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मार्केटमध्ये. तुम्हाला इन फ्युचरमध्येही खूप उपयोगी पडतील. ओके. आपला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.